कि वो आपको बेटी हुई है, पर अफसोस
की बेटी नहीं रही। हर बार गाना ना आ पाएंगे। निशब्द पंकज, टोटली निशब्द। हा मेसेज एक सगळे स्तब्ध झालेले आहेत, तर कुणालाही काही बोलायचं म्हणजे सध्या कुणाला अवगत नाही। तर मला एवढं सांगायचं आहे, जे पिढी आता जे नवीन आहेत, जे ॲक्ट सुद्धा केलेले आहेत, जे इथून आता पुढे जाणार आहेत कॉलेज लाईफमध्ये, यांना हा ॲक्ट आयुष्यभरसाठी एक क्षण म्हणून डोक्यात ठेवा। लहान असो मोठे असो, हा एक मेसेज खूप मोठा आहे। कारण एक मनाला असं त्या काय म्हणतात हिंदीतून छू के गया मेरे तक इसको। तर हे ॲक्ट असं आहे, तर हे ॲक्ट जे नवीन पिढी आहे कोणी विसरून जाऊ नका। कारण बाहेर गेल्यानंतर मित्रमंडळी कॉलेज लाईफमधले जे आहेत त्यांना हे आपण दोघं एक समान आहेत ह्या पद्धतीने राहा। खास करून माझ्यासमोर जे आहेत तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहे। काय मी आता काही सांगणार नाही, तर हिरगुडे धन्यवाद, खूप छान झालेला आहे। आमच्या सर्वांकडून टाळ्या वाजवल्या। लक्ष द्या, मला खूप अभिमान वाटतो की आपण असले परफॉर्मन्स या स्टेजवर म्हणजे ऑर्गनाइज होतात किंवा आपल्याला बघायला मिळतात, खरंच खूप कमी आहे। आणि असंच ही खूप मोठी गोष्ट आहे जे 5 मिनिटामध्ये त्यांनी खूप काही मोठं सांगून गेलं आहे। तर मी पंकज खरंच धन्यवाद तुझ्या टीमचं की या क्षणाचं आम्हाला तू साक्षीदार केलं आणि यातनं सगळे शिकतील अशी मी आशा करतो। हॅलो, नमस्कार मित्रांनो। पुण्यामध्ये जो गणेशोत्सव टिळकांनी चालू केला होता, हा जो गणेशोत्सवाचा हेतू त्या काळामध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्याचा होता, लोकांना एकत्र करणं, त्यांचं प्रबोधन करणं। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गणेशोत्सव तसाच पुढे जात राहिला। या गणेशोत्सवातनं सगळ्यांचा सहभाग आणि समाज प्रबोधन घडत राहिलं पाहिजे, हा हेतू स्वातंत्र्यानंतर केला। आज पंकजने जो ॲक्ट केलेला आहे, कलाकार म्हणून तर अत्यंत सुंदरच आहे। त्याच्यामध्ये त्यांनी ज्या कलेचं प्रदर्शन केलं आणि जो मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे, तो आपल्या सर्वांनी प्रबोधन म्हणून घेतला पाहिजे। यामध्ये
ह्या ॲक्टमध्ये असा प्रसंग घडल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. तर माझं सगळ्यांना इथे जाहीर आव्हान आहे. पहिली गोष्ट, असा प्रसंग घडत असेल, शंका आली, यू रेज युअर व्हॉइस. दुर्दैवाने असं जर काही आजूबाजूला घडलं, आपली ताकद, आपली हिंमत पाहिजे अशा मुलीच्या मागं उभं राहण्याची. त्या मुलीला असा प्रसंग आल्यानंतर तिच्या मागं हे जर 100 कुटुंब उभे राहतील, मित्रांनो, योनी प्रवेश हा वाईट नाही. जेव्हा योनी प्रवेश झाल्याने कुणाचं जीवितहानी होत नाही, त्यानंतर येणाऱ्या प्रसंगाने माणूस खचून जातो. मित्रांनो, असा प्रसंग घडूच नये. घडला तरी आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्या, ह्या गोष्टीला आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. तर ह्या ॲक्टमधून आणि ह्या वर्षीच्या गणेशोत्सवातून हा जो प्रबोधनाचा मेसेज पंकजने दिलाय, आपण सगळ्यांनी तो मनामनात घेऊन जाऊ कायमस्वरूपी, आणि जितका जमेल तितका तो पसरवण्याचा प्रयत्न करू. आणखीन एक गोष्ट, हा ॲक्ट आपण बघताना पंकजची ॲक्ट पाहिली, मुलीची ॲक्ट पाहिली. मित्रांनो, प्रसंग घडवणारी जी मुलं आली ना, कुठून आली? त्यांना आई होती, त्यांना बहीण होती. मित्रांनो, माझा जो बाबून दुसऱ्याचा जो बाब्या म्हणायचा जो प्रकार आहे ना, तो थोडासा आपल्या माता भगिनीने पण लागतात. किशोर वयातल्या मुलाचा जर वागण्याचा पोत बदलला, किशोर वयातल्या मुलाचा वागण्याचा पोत जर बदलला, तर सगळ्यात अगोदर कोणाच्या लक्षात येतो? आईच्या येतो की नाही? माझं पोरग बदललंय, माझ्या पोराच्या वागण्यामध्ये फरक पडलेला. ज्या आईने कान फाटल्या ना पोराला, तो मुलगा जाग्यावर येतो. मित्रांनो, किशोर वयातल्या मुलाला जर पाठीशी घातलं आणि तो जर तारुण्यात उभा राहिला, तर मित्रांनो, तारुण्यातल्या पोराला समजावणं आणि बदलणं फार अवघड आहे. तर माझं त्या माता भगिनीला आव्हान आहे, किशोर वयातल्या मुलांकडे, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण साहेब. मी बाप्पाचरणी हीच प्रार्थना करतो की या परफॉर्मन्सचा वन्स मोर कधीच झाला नाही पाहिजे. मला वाटतं आजचा आपण कार्यक्रम इथंच थांबूया. हॅलो, शेवटचा परफॉर्मन्स झाल्यानंतर का नाही, इकडचे 4 इकडं, तिकडचे 4 तिकडं, हळूहळू इथं फक्त बसलेले लोक राहतात. आज कोणीही हल्लं नाही. हिरगुडे सर, सॅल्यूट. धन्यवाद.